मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. शिक्षक भरतीबाबत एक महत्वाचं परिपत्रक काल पवित्र पोर्टलवर आलेलं आहे. त्या महत्वाच्या परिपत्रकावर आज आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो. तुम्हाला माहीतच आहे की पहिला जो शिक्षक भरतीचा फेज झालेला आहे, त्या फेज मध्ये जवळपास 11,000 शिक्षक उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्यानंतर काय झालं माहिती आहे का, की ही जी शिक्षक भरती आहे, ही शिक्षक भरती ज्या काही लोकसभेच्या निवडणुका लागल्या, त्या निवडणुकांमुळे थोडस शिक्षक भरतीचं जे काही पवित्र पोर्टल आहे हे थांबलेलं होतं. परंतु आपले जे शिक्षण आयुक्त आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाकडे एक परवानगी मागितली आणि परवानगी मागितल्यानंतर निवडणूक आयोगाने अशी परवानगी दिली की ज्या जिल्ह्यामधील लोकसभेचं इलेक्शन संपलेलं आहे, त्या जिल्ह्यामध्ये शिक्षक भरती सुरू करण्यास काहीच हरकत नाही. त्या दृष्टिकोनातून काल म्हणजेच 14/5/2024 ला पवित्र पोर्टलच्या बाबतीत एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि ते नवीन नोटिफिकेशन्स मी लवकरच या स्क्रीनवर शेअर करतो. आपल्याला त्यावर चर्चा करायची आहे मित्र. कारण काय, ही चर्चा या दृष्टिकोनातून महत्वाची आहे की तुम्हाला हे सुद्धा माहित आहे की लोकसभेचं इलेक्शन संपल्यानंतर लगेच शिक्षक मतदारसंघाचं जे काही इलेक्शन आहे ते डिक्लेअर झालं होतं आणि त्याला सुद्धा आचारसंहिता असते. आणि त्या आचारसंहितेमुळे पुन्हा आणखी ही शिक्षक भरती लावली असते. मग अशा वेळेस ही जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, ही परिस्थिती अशी निर्माण झाली होती की लोकसभेचं इलेक्शन, त्यानंतर शिक्षक जो काही मतदारसंघ आहेत त्यांचं शिक्षक मतदारसंघाचं इलेक्शन, आणि त्यानंतर काही कालावधीतच आपल्या विधानसभेचं सुद्धा इलेक्शन येते आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे शिक्षक भरती फार काळ लांबली असती. म्हणून माननीय शिक्षण आयुक्तांनी या शिक्षक भरतीला परवानगी मिळावी आणि तशी त्यांना परवानगी मिळाली सुद्धा आहे. मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही जिल्ह्याचे माननीय शिक्षणाधिकारी आहेत त्यांना कुठल्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत, ते आदेश या परिपत्रकामध्ये नमूद आहेत मित्र. आणि ते आदेश आता आपल्याला चर्चेला घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते सर्क्युलर या स्क्रीनवर आता शेअर करतो आणि आपल्याला त्या सर्क्युलरवर मित्रांनो चर्चा करायची आहे. बघा, ते सर्क्युलर आहे 14/5/2024 सर्क्युलर आहे. ते सर्क्युलर आता मी या स्क्रीनवर शेअर करतो. त्याचा आपल्याला आता स्टडी करायचा आहे किंवा त्यावर आपल्याला आता मित्रांनो चर्चा करायची आहे. बघा, दिनांक 14/5/2024 शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढलेलं आहे. आणि हे प्रसिद्धी पत्रक काय आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, फर्स्ट म्हणजे पहिला मुद्दा जो आहे, फर्स्ट पॉइंट याच्यामधला आहे, तो विधान परिषदच्या इलेक्शन बाबतीत आहे. राज्यातील विधान परिषदेच्या कोकण विभागातील शिक्षक व पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांचा कार्यक्रम दिनांक 8/5/2024 रोजी प्रसिद्ध झाला होता व तात्काळ आज आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. त्यातून शिक्षक पदभरतीसाठी सूट देण्यासाठी शासनाकडे दिनांक 10/5/2024 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की कोकण विभाग शिक्षक व पदवीधर तसंच नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे
तो दिनांक 8/5/2024 ला डिक्लेअर झाला आणि ताबडतोब आदर्श आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली होती. मग त्या दृष्टिकोनातून माननीय आयुक्तांनी शासनाकडे दिनांक 10/5/2024 रोजी एक प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतरचा पुढला जो पॉइंट आहे, दुसऱ्या नंबरचा जो मुद्दा आहे, तो काय तो आपल्याला बघायचा आहे. दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे असे भारत निर्वाचन आयोगाकडील दिनांक 14/5/2024 रोजीच्या प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक संबंधी आदर्श आचारसंहितेचा अंमल आता लागू राहणार नाही. पण काय झालं की काही कारणास्तव भारतीय निवडणूक आयोगाने ही जी कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ आहे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाची जी काही निवडणूक आहे ती पोस्टपोन केली. हा जो निवडणुकीचा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम त्यांनी मित्र पुढे ढकललेला आहे. पुढे ढकलल्यामुळे आता ती जी तात्काळ आदर्श आचारसंहिता लागली होती, त्या आचारसंहितेचा अंमल होणार नाही, ती आता लागू होणार नाही. हा त्यांनी इथं दुसरा मुद्दा क्लिअर केलेला आहे. त्यानंतर त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे ते बघू. त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भात यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सर्व शिक्षणाधिकारी व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. मग आता ही आदर्श आचारसंहिता तात्काळ थांबवल्या गेलेली आहे, कारण तो प्रोग्रामच पोस्टपोन झाला. मग त्यामुळे जे काही शिक्षक नियुक्तीचा जो काही आपला प्रोग्राम आहे, रुटीन प्रोग्राम आहे, त्याच्या ज्या सूचना तातडीनं ती शिक्षक भरती सुरू करण्याच्या सूचना त्यांनी शिक्षणाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या आहेत. या संदर्भात सर्व शिक्षणाधिकारी यांना स्प्रेड शीटद्वारे गुगल शीट माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून याचा आढावा एक आठवड्यात आयुक्त स्तरावरून घेतल्या जाणार आहे. हे सुद्धा त्यांनी इथं नमूद केलेलं आहे. पुढला जो मुद्दा आहे याच्यामधला, शिक्षक भरती गतीने व्हावी या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून या संदर्भात राज्य स्तरावरून दिनांक 10/5/2024 रोजी सर्व शिक्षणाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये काही जिल्ह्यांनी त्यांच्याकडे जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत अडचणी उपस्थित केल्या होत्या. त्या सोडवण्यासाठी शासनाकडे अडचणीबाबत करावयाच्या संभाव्य उपाययोजनांचा प्रस्ताव पाठवण्यात येत आहे. बघा त्यांनी काय केलं, माननीय शिक्षण आयुक्तांनी 10/5/2024 ला जिल्ह्याचे जे सर्व शिक्षणाधिकारी आहेत त्यांची एक बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी अशा स्पष्ट सूचना दिल्या की ही जी शिक्षक भरती आहे ही गतीनं व्हावी. परंतु याच्यामध्ये काही शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी या बदली संदर्भात ज्या काही त्यांच्या शिक्षकांच्या बदली संदर्भातल्या काही अडचणी तिथं मांडलेल्या होत्या आणि त्या अडचणीबाबत एक प्रस्ताव त्यांनी आता शासनाला सादर केलेला आहे, असं या पॉइंट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रशासन स्तरावरून अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत, असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करायच्या दृष्टीने शासन प्रशासन स्तरावरून अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत. त्याबाबत ठळक निष्पत्ती घडेल त्याप्रमाणे बुलेटिन निर्गमित केले जात आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, जरी पवित्र पोर्टलवर तुम्हाला कुठली ऍक्टिव्हिटी दिसत नसेल तरीही ही भरती कुठलाही व्यत्यय याच्यामध्ये न येता बिलकुल म्हणजे एक असं म्हणू त्याला आपण, कुठलाही व्यत्यय त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे. त्यामुळं त्यानंतर ते निर्विघ्न पार पडली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांची जी काही अंतर्गत तयारी आहे ती सुरू आहे. पण या तयारी बाबतीत जेव्हा काही असं त्यांना वाटेल की ही जी काही सूचना आहे ही उमेदवारांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर अशी सूचना ते जे काही पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन आहे त्या अंतर्गत
देण्यात येईल असं त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढचा जो महत्वाचा मुद्दा त्यांनी दिला आहे, अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक वेगवेगळे मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. भरती प्रक्रिया न्याय व कोणत्याही घोळसाळपणाला थारा न देता पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध राहावे. तुम्हाला माहित आहे मित्र की या भरती प्रक्रियेसाठी वेगवेगळे युट्यूब चॅनल वरून वेगवेगळे मतांतर मांडल्या जातात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काही जी काही मंडळी आहे ती काल्पनिक मत मांडते आहे. या शिक्षक भरती बाबत मुद्दामून काही खोडसाळपणाच्या न्यूज दिल्या जात आहेत. तर अशा ज्या काही न्यूज आहेत अशा न्यूज पासून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी थोडस सावध राहायला पाहिजे आणि विश्वास कुठं ठेवायला पाहिजे हे त्यांनी या पुढच्या मुद्द्यात दिलेलं आहे. ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटेल की हा मुद्दा जो आहे हा मुद्दा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, तर अशा वेळेस आपण सरळ जे काही आपलं पवित्र पोर्टल आहे तिथं न्यूज बुलेटिनची टॅब आहे, त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही न्यूज बुलेटिनचे असे परिपत्रक येतात, असे काही नोटिफिकेशन्स येतात, त्यावरच आपण विश्वास ठेवायला पाहिजे. ज्या काही काल्पनिक म्हणजे या युट्यूब म्हणा काहीतरी सोशल मीडियावर ज्या शिक्षक भरतीविषयी काही काल्पनिक बातम्या फैलवल्या जातात यावर कृपया आपण विश्वास ठेवू नका आणि आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ देऊ नका. कारण शासन स्तरावर ही शिक्षक भरती निर्विघ्न कशी पार पडणार आहे त्या दृष्टिकोनातून युद्ध पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि जेव्हा त्यांना असं वाटेल की ही जी बातमी आहे ही आपल्या शिक्षक उमेदवारांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे त्यावेळेस फक्त आणि फक्त आपण जे काही शासनाचे नोटिफिकेशन निघतात त्यावरच आपण विश्वास ठेवावा. दुसरं कुठलंही नोटिफिकेशन निघत असेल तर त्यावर दुसरं कुठलंही नोटिफिकेशन कोणी दाखवत असेल ते शासनाचं नसेल पवित्र पुराणाचं नसेल किंवा काल्पनिक बातम्या फैलवत असतील किंवा काहीतरी एक म्हणजे वेगळीच हेडिंग टाकायचं आणि ती बातमी फैलायची, हा जो भाग आहे याच्यावर आपण कृपया विश्वास ठेवू नका असं त्यांनी या नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. तरी मित्र जोपर्यंत आता आपल्याला वेळ आहे तोपर्यंत आपण आपला जो पर्सनल इंटरव्ह्यू आहे आणि आपलं जे अध्यापन कौशल्य आहे या विषयीची आपण तयारी करावी. मला अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला तुम्ही जरूर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आपण जे तथ्यावर आधारित व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला नोटिफिकेशन्सद्वारे उपलब्ध होतील मित्र. तर ठीक आहे, आज मला हे एवढंच पत्र तुमच्या समोर शेअर करायचं होतं त्यामुळे मी आता आपल्या आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्र.